भिवानी जिल्ह्यामध्ये राजापूर नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये यादव भवन नावाचा 2 मजली बंगला आहे. याच घरात 32 वर्षाची एक महिला राहत होती. तिचं नाव रवीना असं होतं. ती इंस्टाग्रामवर रील स्टार म्हणून फेमस होती. तिच्या नवऱ्याचे नाव प्रवीण यादव असे होते. तो 35 वर्षाचा होता. तो ड्रायव्हर होता. कधी ट्रक चालवणे तर कधी टेम्पो चालवणे. बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे जसे वाळू, विटा यांचे तो ट्रान्सपोर्ट करत होता. त्याला 6 वर्षाचा एक मुलगा देखील होता. त्याचे नाव मुकुल होते. तो इयत्ता 3री मध्ये शिक्षण घेत होता. कुटुंबातील इतर सदस्याबद्दल बोलायचे झाले तर प्रवीणचे वडील सुभाष यादव ते हलवाईचे काम करत होते. लग्न समारंभात आचारी म्हणून ते काम करत होते. रवीनेची सासू म्हणजे प्रवीणची आई, हिचे आधीच निधन झाले होते. प्रवीणचे 2 भाऊ देखील होते. एक भाऊ संदीप यादव ज्याचे लग्न झाले होते. त्याची बायको घराच्या ग्राउंड फ्लोअरवरती राहत होती. संदीप पंचकुलामध्ये ड्युटी करत होता. प्रवीण आपल्या बायको आणि मुलासोबत फर्स्ट फ्लोअरवर राहत होता. त्याचा मोठा भाऊ जो होता तो आपल्या कुटुंबासह वेगळ्या ठिकाणी राहत होता. याशिवाय काही इतर नातेवाईक होते. काका, ताऊजी तेही आपल्या कुटुंबासोबत आसपासच राहत होते. संपूर्ण कुटुंब आनंदात होते. सगळे मिळून मिसळून राहत होते. आपापले वेगवेगळे स्वयंपाक असले तरी सर्वांमध्ये चांगले संबंध होते. इथे रवीना शॉर्ट फिल्म, ड्रामा आणि नाटकामध्ये अभिनय म्हणून काम करत होती, जे यूट्यूबवर रिलीज होत होते. शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या टीममध्ये ती सदस्य बनली होती. या कामामुळे ती बहुतेक वेळ घराबाहेरच राहत असायची. कधी कधी वेळ मिळाला की ती घरी येत होती. आता तारीख येते 26 मार्च 2025ची. रवीना आपल्या मुलाच्या काही कामासाठी घरी आली होती आणि आता तिला पुन्हा बाहेर जायचं होतं. त्या दिवशी कुटुंबातील लोकांच्या लक्षात आलं की प्रवीण सकाळपासून दिसत नाही. तो अनेकदा बाहेर असायचा, ड्रायव्हिंगचे काम करायचा, म्हणून कदाचित तो सकाळी कामावर गेला असेल असा अंदाज लावला गेला होता. तरीही कुटुंबातील एका सदस्याने बायको रवीनाला विचारलं, तुझा नवरा प्रवीण कुठं आहे? सकाळपासून दिसत नाही. रवीना देखील घरातून निघण्याच्या तयारीतच होती. तिलाही आपल्या टीमकडे व्हिडिओ बनवायला जायचं होतं. ती म्हणाली तिला काही माहिती नाही. निघताना त्याने काही सांगितलं नाही. तिनेही त्याला सकाळपासून पाहिलं नव्हतं. तिने पुढे सांगितलं, काल म्हणजे 25 मार्चच्या संध्याकाळी सुमारे 8 वाजता प्रवीण घरी परतला होता आणि नेहमीप्रमाणे जेवण करून झोपला होता. रवीना देखील रोजप्रमाणे वेळेवर जेवून झोपली आणि तिने मुलांना देखील झोपवलं. तिने पुढे सांगितलं, पहाटे सुमारे 3 वाजता तिची झोप उघडली कारण तिला काही हालचाल ऐकू आली. ती बाहेर येऊन पाहते तर तिचा नवरा प्रवीण बाहेर जिन्यावर बसून बिडी ओढत बसला होता. ते पाहून बायको त्याच्यावर रागावली आणि म्हणाली, काय करताय? चला आज झोपायला. प्रवीण म्हणाला, ठीक आहे. त्यानंतर बायको पुन्हा झोपायला गेली. हेच शेवटची वेळ होती जेव्हा बायकोने आपल्या नवऱ्याला पाहिलं होतं. त्यानंतर सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा मात्र प्रवीण घरात नव्हता. हे पहिल्यांदाच घडलं असं काही नव्हतं, म्हणून कुणाला देखील ते विचित्र वाटलं नाही. तो कधी कधी सकाळी लवकर कामावर निघून जायचा. हे समजून सगळे लोक नॉर्मल राहिले होते. जास्त काळजी करण्यासारखी गोष्ट कोणाला वाटली नव्हती. सर्वजण आपापल्या कामामध्ये गुंतले होते. रवीना देखील घरातून निघून गेली. हळूहळू 1-2 दिवस निघून गेले. 28 मार्चला रवीना काम आटोपून घरी परतली. यावेळी तिने पाहिले घरातील लोक खूप चिंतेत बसले होते. घरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. समजलं होतं की प्रवीण अजूनपर्यंत घरी परतला नव्हता आणि तो कोणाचा फोन देखील उचलत नव्हता. घरच्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना, त्याच्या मित्रांना, जिथे तो काम करत होता त्या ठिकाणी सगळीकडे चौकशी केली, पण प्रवीण मात्र कुठे देखील सापडत नव्हता. हे सगळं पाहून बायको देखील घाबरली. शेवटी तो गेला तर गेला कुठं? आता प्रत्येक नातेवाईकाला
प्रवीण बेपत्ता असल्याची बातमी समजली होती. सर्वजण आपापल्या पातळीवर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. या दिवशी म्हणजे 28 मार्चला आणखी एक घटना घडते. एक शेतकरी रस्त्याच्या कडेने जात होता. हा परिसर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. तो शेतकरी त्या नाल्याजवळून जात असताना त्याला एक विचित्र अशी दुर्गंधी जाणवली. नाल्यातून दुर्गंध येणे स्वाभाविकच होते, पण ही दुर्गंध काहीसा जास्त होता. वरून नाल्याचं पाणी तर चांगलं दिसत होतं, पण वास तर खूप असा घाण येत होता. नाल्याच्या कडेला काही कुत्रे देखील फिरत होते, भुंकत होते. जणू त्यांना काही संशयास्पद पाहिलं होतं. जणू त्या कुत्र्यांनी काहीतरी संशयास्पद असं पाहिलं होतं. हे सगळं पाहून त्या पाठचाराला देखील संशय आला. तो नाल्यात डोकावून पाहतो. थोडं नीट पाहिल्यावर त्याला काहीतरी मानवी हातासारखं दिसलं. वर गवत, काड्या फांद्या आणि पानं होती, म्हणून आतमध्ये नेमकं काय आहे हे स्पष्ट दिसत नव्हतं. त्या शेतकऱ्याला पाहून आणखी लोक तिथे जमा झाले. सगळ्यांनाच काहीतरी विचित्र वाटलं. तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि नाल्याची तपासणी सुरू केली. ज्याची भीती होती तेच घडलं होतं. नाल्यात एक व्यक्ती पडली होती. बहुधा तो जिवंत नव्हता. परिस्थिती खूपच वाईट होती. असं वाटत होतं की तो अनेक दिवसांपासून तिथेच पडलेला होता आणि त्याचं शरीर सडू लागलं होतं. थोड्याच वेळात फॉरेन्सिक टीम देखील तिथे पोहोचली, जेणेकरून आणखी पुरावे गोळा करता येतील. पाहता पाहता असं वाटत होतं की हा सुमारे 35 ते 40 वर्षाचा पुरुष असावा. मात्र त्याची ओळख पटवणे कठीण होते. बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे चेहरा ओळखून येण्याजोगा झाला होता. शरीरावर कोणत्याही जखमेचे स्पष्ट निशाण देखील दिसत नव्हते. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम जेव्हा अधिक बारकाईने तपास करू लागली, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. त्या व्यक्तीच्या एका हातावर टॅटू बनलेला होता. जणू काहीतरी नाव लिहिलं होतं. हा एक महत्त्वाचा धागा ठरू शकत होता. ओळख पटवण्यासाठी प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवला. परिस्थिती पाहता हे समजणे कठीण होते की हा अपघात होता, जसे की कुणी घसरून पडले असेल किंवा नशेत पडला असेल, की मग कुणीतरी जाणून बुजून ही घटना घडवली होती. तपासातील पहिलं काम होतं मृत व्यक्तीची ओळख पटवणे. पोलिसांनी घटनास्थळाचे सर्व फोटो घेतले. स्थानिक मीडिया आणि वृत्तपत्रांना देखील या घटनेची माहिती मिळाली आणि बातम्या दाखवल्या जाऊ लागल्या. सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यासोबत संपर्क साधू लागले, कारण मृतदेह 3 ते 4 दिवस जुना दिसत होता. म्हणून नक्कीच कुणीतरी बेपत्ता तक्रार दिली असेल असा अंदाज पोलिसांना होता. पोलिसांनी संदेश दिला, जर या उंचीचा आणि वयाचा कोणताही पुरुष बेपत्ता असल्याची नोंद असेल तर तात्काळ कळवावे. पोलीस आपल्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करत होते. ही तारीख होती 28 मार्च 2025 या दिवशीची. हळूहळू पूर्ण दिवस निघून गेला, पण मृतकाची ओळख पटली नाही. पुढच्या दिवशी 29 मार्चला या घटनेची बातमी वृत्तपत्रात छापून आली. नाल्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. कोणाला माहिती असल्यास येऊन ओळख पटवावी. ही बातमी प्रवीणच्या घरच्यांनी देखील वाचली. असे कपडे प्रवीण घालत होता. हातावर टॅटू असे नाव लिहिले होते. हे सगळे पाहून घरच्यांची चिंता आणखीनच वाढली. हा तर प्रवीणच तर नाही ना. काही नातेवाईक तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे ठेवलेला बेवारस मृतदेह त्यांनी पाहिला. प्रवीणच्या हातावर त्याच्याच नावाचा टॅटू होता, जो त्याने पूर्वी करून घेतला होता. टॅटू आणि कपड्यांवरून नातेवाईकांनी मृतकाची ओळख पटवली. तो प्रवीणच होता. ओळख पटल्यावर पोलिसांनी प्रवीणचा पोस्टमार्टम करून घेतलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोस्टमार्टम अहवालात काही देखील संशयास्पद आढळले नाही. नाल्याच्या घाण पाण्यामुळे शरीर सडण्याची प्रक्रिया आणखीनच वेगाने झाली होती. त्यामुळे पोस्टमार्टममध्ये स्पष्ट निष्कर्ष निघाला नाही. हा संशयास्पद मृत्यू होता की साधा अपघात होता हे काही कळत नव्हतं.
प्रवीण दारू पित होता, त्याला नशा करण्याची देखील सवय होती. म्हणून अशी शक्यता व्यक्त झाली, कदाचित तो नशेत नाल्यात पडला असेल आणि बाहेर येऊ शकला नसेल. बहुधा हा अपघात असावा असं मानलं जाऊ लागलं. घरात सगळ्यांची अवस्था वाईट झाली होती. प्रवीणची बायको आणि कुटुंब सगळेच जण दुःखीत झाले होते. रवीना आपल्या मुलाला मिठी मारून मोठ्या मोठ्याने रडत होती. मुलाच्या डोक्यावरून वडिलांचं सावट उठलं होतं. आता पुढचं आयुष्य कसं जाणार? प्रवीणला आपल्या मुलावर खूप प्रेम होतं. त्याला मुलाच्या भविष्यासाठी खूप काळजी होती. त्याच्या शिक्षणात कुठलीही कमी पडू नये यासाठी तो जास्तीत जास्त मेहनत करत होता. त्यानंतर प्रवीणचा अंत्यसंस्कार करण्यात आला. रवीना हिचं माहेर रेवाडी जिल्ह्यातील जड्डी नावाच्या गावात होतं. ती जेव्हा आपल्या मुलाकडे पाहायची किंवा सासऱ्याकडे पाहायची तेव्हा तिला पुन्हा रडू यायचं आणि ती आपल्या आईवडिलांना बिलगून जायची. प्रत्येक जण या घटनेमुळे दुःखी झाला होता. मुलीचं हे दुःख तिच्या वडिलांना पावत नव्हतं. सगळ्यांना असं वाटत होतं कदाचित हा एक अपघात असेल, तो नशेत पडला असेल. रवीना हिच्या वडिलांनी आपल्या समधींना म्हणजे प्रवीणच्या वडिलांना म्हटलं, एकदा पोलिसांकडून नीट तपास करून घ्यायला हवा, कदाचित काहीतरी समोर येईल. इकडे पोलिसांना देखील एका गोष्टीने आश्चर्य वाटत होतं. जर प्रवीण 26 मार्चपासून बेपत्ता होता आणि 1-2 दिवसांनी 28 मार्चला नाल्यात सापडला, तर मग कुटुंबाने मिसिंग रिपोर्ट का दाखल केला नाही? हळूहळू अंत्यसंस्काराला 10 ते 12 दिवस उलटले होते, तरी देखील कुणावरही ठोस संशय नव्हता. पण याच महिन्यात प्रवीणचा धाकटा भाऊ आणि चुलत भाऊ यांना काहीतरी संशयास्पद वाटू लागलं. त्यांनी विचार सुरू केला, भाऊ इतका देखील नशा करत नव्हता की त्याचा स्वतःवरचा ताबा सुटेल, आणि तो त्या नाल्याजवळ का गेला असेल, कशासाठी गेला असेल? ती जागा घरापासून सुमारे 6 किलोमीटर दूर होती. प्रवीण एवढं जास्त अंतर पायी पायी कसा जाईल, आणि ते पण एवढ्या मध्यरात्री? जर तो दिवसा गेला असता तर नक्कीच कुणीतरी पाहिलं असतं. पूर्ण रस्त्यात हालचाल असते. मग तो रात्री गेला असेल, पण तो का गेला? हे सगळे प्रश्न आता कुटुंबियाच्या मनात फिरू लागले होते. शेवटी त्यांनी ठरवलं, आपणच आपल्या पातळीवर तपास करूया. थोडे पुरावे मिळाले, मग आपण पोलिसांकडे जाऊया. आसपासचे बहुतेक लोक ओळखीचे होते. काहींच्या घरामध्ये CCTV कॅमेरे देखील बसवले होते. त्यांनी सर्वांसोबत बोलून 25 मार्चच्या संध्याकाळपासून 26 मार्चपर्यंतची फुटेज तपासायला सुरुवात केली. संध्याकाळी सुमारे 8:30 वाजता प्रवीण कामावरून घरी परतताना कॅमेरा स्पष्ट दिसत होता. तो गल्ल्यामधून चालत घराकडे चालला होता. आता पुढची व्हिडिओ फुटेज पाहिली गेली की तो घरातून किती वाजता बाहेर गेला. भाऊजाईच्या मते रात्री 3 वाजेपर्यंत तो जागाच होता. म्हणजे त्यानंतर तो बाहेर गेला असावा असा अंदाज लावला गेला. पण इथे एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एकाही कॅमेऱ्यामध्ये प्रवीण घराबाहेर जाताना दिसत नव्हता. मग तो घरातून बाहेर न पडता त्या नाल्यापर्यंत पोहोचला कसा? आता कुटुंबियांनी रात्री 3 वाजण्याच्या आधीची फुटेज पाहायला सुरुवात केली. घराभोवतीच्या कॅमेऱ्यात रात्री सुमारे 11 वाजता एक बाईक येताना दिसली. त्या बाईकवर एक व्यक्ती हेल्मेट घालून वारंवार फिरताना दिसत होता. जणू तो मुद्दामच आजूबाजूची रेकी करत होता. तो काही मिनिटे फिरला आणि मग निघून गेला. सुमारे 11:30 वाजता तो पुन्हा परत आला. पुन्हा तीच हालचाल, फिरणे आणि मग तिथून निघून जाणे. कुटुंबाचा संशय आता अधिकच वाढू लागला होता. त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे मध्यरात्री सुमारे 1 वाजता तीच बाईक पुन्हा दिसली. यावेळी तो 3-4 वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये वेगवेगळ्या अँगलने कैद झाला होता. आणि एक गोष्ट स्पष्ट होती, वारंवार ये-जा करणारे ते एकमेवच वाहन होते. इथे कुणीही त्यावेळेस दिसत नव्हते. तिसऱ्या वेळी नीट पाहिल्यावर असं वाटलं की बाईकवर फक्त एकच नव्हे तर आणखी देखील लोक बसले होते. बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घातले होते. त्याच्या मागे एक महिला बसलेली दिसत होती. त्या महिलेचा चेहरा देखील कपड्याने झाकलेला होता. तिने स्वतःला पूर्ण झाकून घेतलं होतं आणि त्यांच्यामध्ये
चादरीत गुंडाळलेली आणखी एक वस्तू दिसत होती. ती एखाद्या व्यक्तीला चादरीमध्ये गुंडाळल्यासारखं वाटत होतं. ती महिला त्या चादरीला घट्ट धरून बसली होती. चादरीमधल्या व्यक्तीचे पाय रस्त्याला घासत चालले होते, जेव्हा की त्याने पाय बाईकच्या फुटरेस्टवर ठेवायला हवे होते. हे दृश्य पाहून कुटुंबियांचा संशय आता जवळजवळ खात्रीत बदलू लागला. 11 एप्रिलला घरच्यांनी ही CCTV फुटेज पोलिसांना दाखवली आणि सांगितलं, याची सखोल चौकशी करा, इथे काहीतरी गडबड वाटत आहे. पोलिसांना इथे प्रकरण आता संशयास्पद वाटू लागलं. आता थोडं मागे जाऊन प्रवीण आणि रवीना यांच्या नात्याबद्दल जाणून घेऊया. दोघांचं लग्न 2017 मध्ये झालं होतं. ते अरेंज मॅरेज होते, पण पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि लग्नाला तयार झाले. सुरुवातीला प्रवीणच्या वडिलांनी थोडा विरोध केला होता, पण नंतर ते देखील तयार झाले होते आणि मग धूमधडाक्यात लग्न पार पडलं. प्रवीणने 12वीपर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि त्यानंतर तो ड्रायव्हिंगचे काम करू लागला होता. तर रवीना 10वी पास झाली होती. त्यानंतर तिचं लग्न झालं. सासरी आल्यानंतर तिने पुढील शिक्षण पूर्ण केलं. तिने ITI मध्ये शिलाई भरतकामाचा कोर्स केला होता आणि 12वीचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सर्व काही नीट शिकल्यावर तिने स्वतःचे शिलाई टेलरचे दुकान सुरू केले. त्या दुकानामध्ये ती इतर मुलींना शिवणकाम शिकवू लागली आणि ट्रेनिंग देखील देऊ लागली. बराच काळ तिने हे शिवण सेंटर चालवलं. घरच्यांनी देखील तिला पूर्ण सहकार्य केलं. त्यानंतर आला लॉकडाऊनचा काळ. त्या काळात लोक आपापल्या घरात बंद झाले. सोशल मीडियावर प्रचंड ट्रॅफिक वाढलं. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. याच दरम्यान रवीना देखील सोशल मीडिया ॲप्स वापरू लागली. तिला रील्स पाहण्याची सवय लागली. पाहता पाहता तिने ठरवले, आता मला देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचे आहे. लोकांनी मला देखील ओळखायला पाहिजे आहे. जानेवारी 2023 मध्ये तिने इंस्टाग्रामवर आपले अकाउंट तयार केले आणि ती डान्स रील्स बनवू लागली. हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढू लागले. ती आपल्या परिसरात ओळखली जाऊ लागली. आजूबाजूचे लोक तिला पाहू लागले. सासरच्या लोकांनी आणि प्रवीणच्या मित्रांनी जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्यांनी प्रवीणला सांगितलं. ते टोमणे मारू लागले, पहा तुझी बायको हे काय करत आहे, पहा ती कशी डान्स करते. ते म्हणाले, असं करणं योग्य नाही, थोडी शांतता ठेवायला हवी, मर्यादित राहायला हवं. सुरुवातीला प्रवीणने या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्या बायकोच्या रील्स बनवण्याबद्दल त्याचा जास्त आक्षेप नव्हता. त्याने विचार केला, ती घरी एकटी असते, कदाचित कंटाळा येत असेल, म्हणून टाइमपास म्हणून ती रील्स बनवत असेल. पण हळूहळू रवीनाचा व्हिडिओ बनवण्याचा नाद वाढत गेला. तुम्ही पाहिलंच असेल, एखादी महिला किंवा मुलगी व्हिडिओ बनवते तेव्हा लोक कमेंटमध्ये विचित्र गोष्टी लिहितात. ती विवाहित असो किंवा अविवाहित असो, काही लोक तर थेट मेसेज देखील करतात, फक्त आणि फक्त बोलण्यासाठी. जेव्हा प्रवीणने हे सगळं पाहिलं, तेव्हा त्याला आता थोडं विचित्र वाटू लागलं. प्रवीणने रवीनाला सांगितलं, थोड्या सभ्य रील्स बनव, जेणेकरून लोक अशा कमेंट करणार नाही, किंवा कमेंट्स बंद कर, मेसेज बंद कर. लोक चुकीच्या गोष्टी लिहित आहे. पण रवीनाला या सगळ्या कौतुकाची सवय लागली होती. तिला वाटत होतं, लोक मला सपोर्ट करत आहे. हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढले. ती थोडीफार प्रसिद्ध झाली. तेव्हा परिसरातील लोकल क्रिएटर जे यूट्यूबवर काम करत होते, शॉर्ट्स फिल्म बनवत होते, त्यांनी तिला संपर्क केला. ते म्हणाले, रील्ससोबत तुला ॲक्टिंग देखील करायला हवी, ॲक्टिंगमधून तुला पैसे देखील मिळतील. रवीना दिसायला ठीकठाक होती. आता ती त्यांच्यासोबत यूट्यूबवर काम करू लागली. एका व्हिडिओसाठी तिला 2 ते 5 हजार रुपये मिळू लागले. चांगली कमाई सुरू झाली. पण आता व्हिडिओच्या निमित्ताने तिला घराबाहेर जावं लागत होतं आणि अनेकदा ती जास्त दिवस बाहेरच राहू लागली. इथून प्रवीण अस्वस्थ होऊ लागला. तो आता चिडचिड करू लागला. तो म्हणू लागला, घरी राहून रील्स बनव ठीक आहे, काही तासांसाठी बाहेर जा ते देखील ठीक आहे, पण इतके दिवस तू घरापासून दूर का राहते. ती अनेकदा आठवडा घराबाहेर राहू लागली.
कुठलाही ठोस पत्ता नसायचा. याच काळात नवरा बायकोमध्ये तणाव सुरू झाला. ही गोष्ट सुमारे 2023-24च्या आसपासची आहे. जेव्हा प्रवीणने थोडा दबाव टाकला तेव्हा रवीना काही काळ मान्य झाली. तिने बाहेर जाणे कमी केले आणि व्हिडिओमध्ये काम करणे थांबवले. आता ती घरी राहूनच रील्स बनवू लागली. दरम्यान प्रवीणचा भाऊ आणि चुलत भाऊ जेव्हा CCTV मधील ती संशयास्पद बाईक पाहतात तेव्हा त्यांना काहीतरी ओळखीचे वाटते. बाईक चालवणारा माणूस रवीनासोबत नाटकात काम करत होता असे त्यांना वाटत होतं. कारण तो कधी कधी कामाच्या निमित्ताने घरी येत होता आणि मागे बसलेली ती महिला ती रवीना असल्याचा त्यांना आता संशय येऊ लागला होता. ही गोष्ट त्यांनी पोलिसांना सांगितली. आता पोलिसांनी देखील प्रवीणच्या घरापासून नाल्यापर्यंतचे सर्व CCTV फुटेज काढले. तपास अधिक सखोल केला. अनेक कॅमेऱ्यामध्ये ती संशयास्पद बाईक दिसली. 3 लोक बसलेले नाल्याकडे जाताना दिसत होते. वेळ होती रात्री सुमारे 1 वाजताची. त्यानंतर सुमारे 1 तासाने तीच बाईक परत मागे येताना दिसली. पण यावेळी बाईकवर फक्त 2च लोक होते. मध्ये बसलेली व्यक्ती किंवा ठेवलेली वस्तू आता मात्र गायब झाली होती. हे पोलिसांसाठी मोठं संशयाचं कारण बनलं. पोलिसांनी बाईकच्या नंबर प्लेटकडे विशेष लक्ष दिलं. त्यांना असे दिसलं की नंबर प्लेट मुद्दामच लपवण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित त्यावर ओलसर माती लावली होती. त्यामुळे आता संशय आणखीनच गडद झाला. आता पुरावे अधिक पक्के करण्यासाठी पोलिसांनी रवीनाचे CDR डिटेल काढले. 25 मार्चच्या मोबाईल टावर लोकेशनची तपासणी करण्यात आली. त्या दिवशी रवीना नेमकी कुठे कुठे गेली होती. तिच्या कॉल डिटेलमध्ये एक संशयास्पद नंबर सापडला ज्यावर ती वारंवार बोलत होती. 25 मार्चला देखील तिने त्या नंबरवर दिवसा आणि रात्री अनेकदा कॉल केले होते. जेव्हा त्या नंबरचे लोकेशन आणि रवीनाचे लोकेशन ताडून पाहिले गेले तेव्हा दोघांची लोकेशन 25 मार्चच्या रात्री एकाच ठिकाणी आढळली होती. म्हणजेच बाईकवर दिसणारे ते दोघे बहुधा हेच होते आणि मध्ये बसलेला कदाचित प्रवीण असू शकतो असा संशय आता अधिकच बळावला होता. घरच्यांनी आधीपासूनच प्रवीणची बायको रवीना हिच्यावर संशय व्यक्त केला होता. आता पोलिसांनी 24 तासाच्या आत रवीनाला पोलीस ठाण्यात बोलवले आणि कडक चौकशी सुरू झाली. कडक चौकशीमध्ये रवीनाला समजणे आता सत्य लपवणे कठीण आहे आणि शेवटी तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितले, होय, बाईकच्या मधोमध बसलेला तो तिचा नवरा प्रवीणच होता आणि बाईक चालवण्याचे नाव होते सुरेश राघव, वय 29 वर्ष. हा हिसार जिल्ह्यातील हानसीच्या प्रेमनगर गावचा रहिवासी होता. त्याचे लग्न झाले होते आणि त्याला 2 मुले होते, एक मुलगा आणि एक मुलगी. सुरेश देखील रवीनासोबत नाटकामध्ये काम करत होता आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवत होता. रवीना आणि सुरेशची ओळख सुमारे 1.5 वर्षापूर्वी हरियाणवी नाटकात काम करताना झाली होती. तिथूनच दोघांमध्ये जवळीक वाढली. प्रवीणच्या रोखठोक स्वभावामुळे रवीना त्रस्त झाली होती. तिला रील्स बनवू तो देत नव्हता, बाहेर जाण्यावर बंधने घालत होता आणि सुरेशसोबत बोलण्यास मनाई करत होता. त्यामुळे रवीना सुरेशकडे अधिकच झुकत गेली. 23 मार्चला तिने नवऱ्याला या जगातून कायमचा नाहीसा करण्याचा निर्णय घेतला. योजनेनुसार 25 मार्चच्या रात्री नवऱ्याला जेवून झोपल्यानंतर रवीनाने सुरेशला घरात बोलवले. दोघांनी मिळून प्रवीणचा गळा आवरून हत्या केली. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजता दोघांनी मृतदेह बाईकवर ठेवला आणि नाल्यामध्ये फेकून दिला. वर गवत फांद्या टाकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रवीना सकाळी नाटक सुरू करते, रडणे, आरडाओरड आणि हार्ट अटॅकची कहाणी. पण CCTV कॉल्स रेकॉर्ड आणि तांत्रिक पुराव्यांनी संपूर्ण कट उघड केला. पोलिसांनी आता रवीना आणि सुरेशला अटक केली आहे आणि गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि ओढणी जप्त केली आहे. प्रवीणच्या कुटुंबियांनी दोघांनाही कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.